पंडू नरेश आणि यमधर्माचा अवतार विदुर काका, अस्तानापूरचे मालक 3 शिवाजी गजमल दादा, 3 जण मालक. पण या तिघांपैकी आईनं दिसत असताना डोळ्याला पट्टी बांधली आणि लेकराच्या चुका झाकून टाकल्या. खरं तर माईनं आणि बापानं लेकराच्या चुका झाकायला नाही पाहिजे. चुका झाकल्या की त्याचे परिणाम वेगळे होत असतील. पोरग मंदिरात गेलं आणि बूट जर चांगला आणला तर त्याच बुटान पोरग झपकायचं, पुन्हा बूट आणत नाही. पण माय म्हणली बरं झालं, गावाला जाल त्या बापाला काम येईल. राहू दे, गावातली इथली इथं जुना घालते पण चांगला आणलाय मोठ्या माणसाचा. गावाला जाल तर बाब्या असाच आणि जाय माय चांगला. कालांतरान बाब्या ATM फोडू लागला आणि मग बाब्याला तिकडं नेलं त्या आखुड्या चेडीवर. माय म्हणली महाराज मग बाब्या आखुडीच चेडी घालायला. मी म्हणलं 7-8 दिवसाला तुला पण नेणार आहेत जरचं ताम. त्यानं तू पण नाव घेतलंय. संस्कार असले पाहिजे, संस्कार झाकायला नाही पाहिजे. बरं गांधारीनं चूक केली, बरं गांधारीनं चूक केली अक्कसर म्हणायची माझी लायकी नाही. पुराण सांगते, पुराण पुराण पुराण. धृतराष्ट्राला दिसतच नव्हतं पोरं मोकार आहेत म्हणून. पण माईल डोळे होते. नाव माहित नाही तुमच्या मागचे, कालिदासची आणशीरामजी आहेत का? हो माईक पड बोकांड देऊ तुमच्या. हो या याच्यानं. आणि पुन्हा रगील माणूस मयाशिव कीर्तन कोणाचं ऐकायचं नाही. काय दुसऱ्या कीर्तनात काय गाणे असतात का? विठ्ठला 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 सोडित नाहीत. एकदा लावू लागले योग असा आला. मालकाला दिसत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. आपला माणूस तणाला आला मस्त, पट्टी बांधली डोळ्याला. तिला विचारलं का पट्टी बांधली? माय मालकाला दिसत नाही म्हणून मला जग पाहायचं नाही. याच्यात पतिव्रता असती होय? त्याला पतिव्रता म्हणत असते. मला जगच बघायचं नाही. मूर्खपणा केला. 3 पुराण विरोधात गेले. त्यानं सांगितलं आईला डोळे होते, आईनं लेकराच्या चुका बघायला पाहिजे होत्या. आणि ज्याला दिसत नाही त्याला सांगायला पाहिजे होतं आपले पोरक पाप करतात त्याला आवरा. पण हिनं चुका बघून पट्टी बांधली, चूक केली. चुका झाकायला नाही पाहिजे. एका घरी मला दूध घ्यायला नेलं, मी जात नसतो पण मी संग यायला नेलं, अजून 2-3 नेलं. एकट्यानं नाही जायचं कोणाच्या घरी. बापा इस्त्यात उडी हाणावं पण कोणाच्या घरी एकट्यानं नाही जावा. ज्याला मोठं व्हायचं त्यानं 2-3 गोष्टी सांभाळायच्या. भीतीच नाही दगडा वापटिल्यान मरण नाही. मग संप्रदायात आचरण सांभाळलं की चिंताच नाही, चिंताच नाही. फक्त आचरण सांभाळायचं. हातचा नाही हुकला की हिसाब जुळतो आहे का नाही? तुमच्या क्षेत्रामध्ये आहे का नाही? व्यापारात हातचा हुकला की चट गेलो. 13 कम 85, 90 कम 87. हातचा गेला गेलं आहे का नाही अण्णा? हातचा नाही, हातचा गेला की संपला विषय. परमार्थात आचरणाला किंमत. त्या बाईंनी नेलं घरी. तुम्हाला मै शपथ म्हणे दूध प्यावंच लागतं. मी म्हणलं काय कुधाण झालो आहे. आणि मला चेहरा पाहिल्यावर कळती मालकाला पाजित नाही ना आम्हाला पाजायली. जी मालकाला दूध पाजित नाही महाराजाला पाजिती तिला म्हणायचं चुडेलीन. हो हो लिहून घ्या, पुरावा माझ्याकडे. यति भ्रतारेव छन्नैव स्ततेवम यत अप्रिया प्रियाम जनहिताय च तत्पिछाच्छेन योनि तज्जायते. चंडी महाचंडी रंडा यत्कुंडा भयव्याप्तिना. याच्या पुढचंही सांगितलं असतं तुम्हाला पण अजून सगळे केस पिकले नाही. हे म्हणते मेला लय चरचर बोलायला. अजून 10-15 वर्ष वाचिलं ना तर कोणाच्या बापाला भेणार नाही. मग विठाला विठाला निलं घरी आम्हाला या म्हणे महाराज. झाकायला नाही पाहिजे, झाकल्यावर घाण होती. बरं आता महाराज घरी यायचे म्हणल्यावर शिवाजी बुवा त्या बाईनं असं झाडून काढलं, सडा टाकला, रांगोळ काढली.
आणि आम्ही जायच्या आधी 5च मिनिटानं कुत्र्यानं संडास केली रांगोळीवर. कोणाच्या कुत्र्यानं केली काय माहित, पण केली. आता त्याच्यावर नाव थोडंच असतंय कोणाचं कुत्रे म्हणून. आता ही बाई वचकट हे म्हणले द्वारके काढ रे काढ काढ. ती म्हणली बाई मी कसं काय काढू, तू ह्या कुत्र्यानं संडास केली नाव आहे त्याच्यावर. ती मोठी 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 हुशारन ती का साधी होती का, तिनं बकिटावानी शेणलं होतं म्हाताऱ्याला आडातन. ती का साधी होती काय. म्हणली मी नाही काढीत. मग मालक चालले देवाच्या दर्शनाला, तर मला जिनं दूध प्यायला बोलिलं ती काय म्हणती, अहो कुठं निघालात दर्शनाला, मग जा तवर इतकी घाण काढा. तू काढणं मी नवी साडी नेसली आणि ते म्हणला माझ्या अंगाव का धोतर नाही का. अशा काही 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 भजनात पुढं आणि मालकाचं घोडं. भजन नाही केलं तरी चालेल पण मालकाला देव मानीचा. हो बाय म्हणते मेला आमच्यात नांगर फिरितो, तुम्ही बी नीट नाही राहा का. तुम्ही संध्याकाळी घरी येताना बुटाडा हरपून येतात, त्या येड्या आहेत का तुम्हाला मालक म्हणायला. तुम्ही निदान बुट तर घरी आणली पाहिजे, कुठे वाडा पत्ताच नाही. याच्यात बुटानं यालाच आणलं लोकांना आणि पुन्हा मग तू बायकोनं मला मालक म्हणा. सुंबळ्या तुला तळ्यात टाकायला पाहिजे पैठणच्या. विठाला विठाला त्या बाईला वाटलं आता लग्नातला शालू नेसला काय कुत्र्याची घाण काढावती. परसात गेली टोपलं भर माती आणली त्याच्यावर टाकली. मी आलो गडबडीत. आता मला वाटलं मातीचे मेद्याला पाय, पण मधात गेल्यावर पायाला कळालं ओलं लागलं. कधी कधी पाहायची गरज नसती बरं का पायाला. तुम्ही एक अजून लक्षात घ्या, गादुड्या घरी गेल्यावर पायाला कळतंय बाई येडपटे, पायालाच कळतंय बाई झाडून टायमाला काढीत नाही. इतकी पाय हुशार येतं. तुम्हाला एक सांगू का, डोळ्याला कळत नाही बूट आपला आहे का दुसऱ्याचा आहे, पण पायाला लगेच कळतंय. अरे लहान मोठा व्हायला आहे. डोळे नाहीत पाय हुशार असतात. एखादीच्या स्वयंपाक घरात गेल्यावर पाय चर्र चर्र वाजत येत, म्हणजे इतकं चिकटलोळ स्वयंपाक घर. आणि ती म्हणली मग नाव निर्मळा, साऱ्या फरशीला बुरा आला आणि तो नाव निर्मळा. हो घाला मला सोड्याच्या कारखान्यात निघून कर बटन चालू नाव निर्मळाईचं. अरे वा. तिनं गालीच्या टाकला 22-23 हजाराचा आम्हाला बसायला, पण मधात गेल्या पाहायला ओलं लागलं. म्हणलं काय ओलं लागलं, तर मी काय हावदाव थोडाच गेलो तिथंच पुसलं. ती बाई म्हणली महाराज काय करायला काय. म्हणलं काय कणी ओलं लागलं. ती म्हणली माय वास बी आलाय. म्हणलं ह्या ओल्याचा वास कस काय. मी तर वाटानं कशात नाही पाय द्यायला. दारातल्या मातुड्या. म्हणलं हो माती पायाला चांगली असती. बाई त्याच्या खाली कुत्र हागलं होतं ना, हे झाकल्यामुळं कुटाणा झाला बघा. बाईनं जर माती नसती टाकली तर मी घाणीवर पाय द्यायला असता का. झाकल्यामुळं 22 हजाराचा गालीच्या भाडा झाकल्यामुळं. त्याच्यामुळं तुम्ही चुका झाकल्या की ज्या मुलाचं गणित करता येत नाही असा अमूल्य किमतीचा देह त्याचा मातीत जातोय. मायबापन चुका झाकायच्या नाही. गाफील कट्टे 100 तिला दलिंदर. 100ला 100 मेले. शिमग्याचा हुरे हो. 100ला 100 बिनकामी होते. चट मेले. हे मेल्याच्या नंतर आई आणि बाबा वनात गेले. येदूर काकानं सांत्वन केलं पण मथरा ऐकायला तयार नव्हतं, गेलं वनात. आता मालकी कोणाची हस्तिनापुरावर. पंडूराजा मृत्यू पावले. पंडूराजाची संपत्ती बाजूनं पांडव आणि विदुर काका दोनच. याचे 100ला 100 मेले आणि ते वनात गेलं. आता मालकी हस्तिनापूरची दोघायची. आगी लागू तया सुका सांगतोय. किती श्रीमंत होतं सांगू हस्तिनापूर. 2.5 वर्ष एका ठिकाणी, एका ठिकाणी 3.5 वर्षाचा उल्लेख आहे. 3.5 वर्ष श्रीमंतक नावाचा मणी आडळकर काका पांडवाकडे होता. तो एका दिवसाला 22.5 क्विंटल सोनं देत होता. सुज्या 45,000 रुपये तोळा झालं ना वाटतंय. तर पण एका किलोत किती तोळे हो. ते बरं कळत आणि हे नाही कळत कोणाला माहीत. अरे वा. कडक टोपा कोपर, टोपीचा कोपरा. ऑपरेशन होईल एखाद्याचं. म्हातारपणी लूज घातली पाहिजे ना टोपी. ते बरं कळत अशी निबरटक काटाळ घालावं म्हणून. 100 तोळ्याचा किलो का. 100 तोळ्याचा 100 तोळे गुणिले 45,000 एका किलोची किंमत.
सर तर 22.5 क्विंटलात किती तोळे झाले दिवसाचं सोनं. 3.5 वर्षाचे दिवस मोजा. किती श्रीमंत पांडव. याच्यात 2 हिस्से 2. दुसरी श्रीमंती सांगतो. भीमाच्या हाताने जरासंध नावाचा राजा मारला. जरा नावाच्या राक्षसनीने त्याचा सांगा जोडला, त्याला मारलं. 22,000 राज्य त्याच्या आश्रित होते. सगळी संपत्ती पांडवाकडे. नंबर 3 ची श्रीमंती. पांचाल नरेश द्रुपद राजा, द्रौपदीचे वडील, एक मुलगा मृत्यू पावल्याच्या नंतर जमीन जर सोडून दिली तर बाकी सर्व प्रॉपर्टी त्याच्यातली अर्धी द्रौपदीला देऊन टाकली भाऊबीजीच्या दिवशी. किती श्रीमंत पांडव. हस्तिनापूर किती श्रीमंत. 2,500 वाडे गणेश तात्या. 2,500 वाडे. वाडे किती मोठे. एका घरी बसलो मी. बसा म्हणले महाराज. म्या जांभाळी देऊन असं अंग ताणल्याबरोबर भिताडच पडलं. 4 इंचाचं भिताड. हे आमचं घर. त्याच्या वास्तुशांतीला म्या तूप तिथलंच खाल्लं, रेठा द्याला आणि भिताड पाडून आलं. भिताडच तसं त्याला हे आमचा वाडा. वारे वा. जोडणी चालू एक जणाची. पांचाळ जोडणी टाकू लागले. होय पांचाळ. आता त्या जोडणीला कडीत ठोकायचा खेळ 6 इंचाचा असतो ना वाटतं. मी काय सुतार नाही. असतो ठोकायला. ही बाई त्या सुताराच्या जवळून गेली आणि खाली वाकावा तर चोर दिसन म्हणून पायाच्याच अशा 2 बोटात खेळा दाबला आणि तसाच खरकीत खरकीत घरी नेला. इतकी बाई हुशार. आणि घरी नेल्यावर खेळा ठोकला भिताडात. कशाला माहिती आहे. मालकाचं शर्ट अडकवायला. भिताड इतकं मोठं होतं त्याच्यातला 1.5 इंच खेळा पलीकडे गेला. म्हणजे किती मोठं भिताड असेल. आणि 6 इंचाचं खेळा. एकूण शर्ट अडकिलं आणि तिकडं आणि गेली. तर त्या कस्तुरीला वाटलं बरं झालं आपलं काम झालं. तिनं तेलाची कॅन अडकिली. चतुरीचं पोरग तिच्या वाड्यात खेळायला. आणि ते वापस येऊन म्हणलं आई भाग्याच्या आईनं आपल्या खेळाला तेल अडकिलं. हिनं खेळा उपसून घेतला. तिचं तेल मोरीत. हे आपले घर आपले घर आपले घर आपले. गाडी चालायची बैलगाडी भिताडावून. असे 2,500 वाडे. 2,000. कुंजरा भवस्थितं बलायं शुंडा दंडेन नैवस्तता यज्जायते सव्या अपसव्य यतो भवा तलाशु यत पारणी अंबरा नैवम शुंडा दंडेशु. याचा अर्थ काय. हत्ती दरुजात उभं राहिल्याच्या नंतर सव्य इकडं सोन फिरली. अपसव्य इकडं सवेतला यत भासते अंबरा. त्यानं कोणीकडं सोन फिरली तर चौकटीला सोन चिटकत नव्हती. दरुजा किती मोठा असेल बघा. दरुजा किती मोठा असेल. हे तर काय मेलेलं नाही ना. महाभारत काय आमच्या बापाची जागिरी थोडीची. ही तर मोठ्या लोकांनी लिहिले ना. इतके असे 2,500 वाडे. याच्यातले 1,250 वाडे विदुर काकाचे आणि 1,250 वाडे पांडवांचे. आगी लागू या सुका सांगतोय. तिसरा पुरावा आहे. पांडव स्वराज्यावर बसल्याच्या नंतर एके दिवशी धर्माने आणि अर्जुनानं विदुर काकाला प्रणाम केला आणि सांगितलं काका आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत तुमचा हस्तिनापूर वाटून घ्या. विदुर काकानं सांगितलं युवराज राजन पुतण्या जरी असेल तरी दिल्लीचा राजा आहे. हस्तिनापूरचा राजा आहे. ययानरा माझी राजा तो विशेष भूती जाण माझा. राजाश्रय ज्याला प्राप्त तो राजा आहे. राजा आहे तो राजा आहे. राजन विदुर आमच्या धर्मराजाला राजन म्हणायचे. युवराज जी काका मला नकोय वाटून नंतर घेतील. काका कालांतराने तुम्ही जाताल आम्ही जाताल. आमच्या पोराच्या पोटात जर पाप आलं तर तुमच्या मुलाला संपत्ती देणार नाही. नाही दिली तरी हरकत नाही पण मला वाटून घ्यायची नाही. थोडंसं अर्जुनाला थोडंसं दुःख वाटलं आणि अर्जुन त्या दुःखाच्या भरात एक शब्द बोलून गेले. काका निमूटपणे तुमचा अर्ध तुमची तुम्हाला घेऊन टाका. लोक आमच्या तोंडात माती घालतील असं आम्हाला करायचं नाही. तुम्ही तुमचा हिस्सा घेऊन टाका. विदुर काकानं सांगितलं अर्जुना तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. तर मम वात्सल्याम पितृत्वा समस्वम तुम पितृत्वाम सहोदरा. पितृत्व म्हणजे बाप. सहोदर म्हणजे भाऊच ना. सहोदरी म्हणजे बहीण. सहोदर. माझ्या वडिलावर जितकं प्रेम माझं आहे
तितकं वडिलाच्या भावावर म्हणजे काकावर माझं तितकं प्रेम आहे. पुनितो भयत्कारा कशाहून शक्य जगदानंद कंद पतये यत अनस्तो भवजलवोघाना संकल्प सोडा. भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो, माझ्या बापावर जितकं प्रेम आहे, माझ्या आईवर जितकं प्रेम आहे, काका तुमच्यावर माझं तितकं प्रेम आहे. वा वा अर्जुना, मग वडिलावर जितकं प्रेम करतोस माझ्यावर, मग तुला कृष्णाची शपथ आहे, मला 12 वर्षाचं झोपडं करून दे. 12 वर्षाचं झोपडं. शेठजी झोपडं माहीत नसेल तुम्हाला, तुम्ही इकडचेच आहेत ना, असते माहीत. ते पुण्या मुंबईला माहीत नाही, आपल्याकडे झोपडे आहेतच. 12 वर्षाचं झोपडं. तर भीमानं प्रश्न केला, 1250 वाडे तुम्हाला झोपड्यात कशा करता राहायचे? ते म्हणलं तुला त्याच्याहून करायचं काय? आता मी बोलले असं नाही बोलले, ते महामंत्री होते. हस्तनापूरचे विदुर काका महामंत्री होते, महामंत्री, पूर्ण देशाचे महामंत्री. सामान्य ताकद आहे कधी त्या काळातला महामंत्री. विदुर काकाच्या निर्णयाच्या व्यतिरिक्त राज्यकारभार चालत नव्हता. आणि जे जो निर्णय विदुर काकाच्या विरोधात घेतला, तो निर्णय धृतराष्ट्राच्या विरोधात गेला. एवढे मोठे विदुर काका विद्वान होते. विदुर काका म्हणजे यमधर्माचा अवतार. मांडव्य ऋषीच्या शापामुळे, मुनिश्री मांडव्याच्या शापामुळे यमधर्माचं एक काम चुकलं आणि त्या चुकीच्या वर्तनामुळे मांडव्याचा शाप प्राप्त झाला आणि यमधर्म विदुराच्या अवतारात मृत्यू लोकात आला. त्यागाचं प्रतीक आहे विदुर काका, त्यागाचं प्रतीक. मला त्या झोपड्यात राहायचे म्हणे. भीमानं सांगितलं काका पण कारण काय ते नंतर कळेल तुला, मला राहायचे. मग कालांतरानं एके दिवशी महिना 2 महिने होऊन गेले झोपड्यात राहत असताना, एके दिवशी धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि कुंती आई साहेब आणि द्रौपदी हे सर्वच जण विदुर काकाच्या तिथे गेले. या वहिनी साहेब, या 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 वहिनी साहेब. वाणी किती गोड होती लक्षात घ्या. वहिनी साहेब शब्द तोंडातून पडला. येन सहोदरा असं कामिनी, हा येन वात्सल्य भोजा येते. मोठ्या भावाची पत्नी आई समान असते. हो, या वहिनी साहेब, या या बसा. सुलभा वहिनी साहेब आल्यात जी. सुलभा काकीनं महाराणी म्हणायचं. महाराणी जरी जाऊ असेल पण महाराणी होती ती. बसायला टाकलं. युवराज बसा, राजन बसा, नकुल सहदेव बसा, भीमा बसा, द्रौपदी या बसा. बसलेले आहेत. आणि मग भीमानं प्रश्न केला, काका आम्ही याच्याकरता आलोत की तुम्हाला झोपड्यात का राहा वाटते? भीमा, हा प्रश्न तुम्ही वहिनी साहेबाला करायचा असता. वहिनी साहेबांनी याचं तुम्हाला उत्तर सांगितलं असतं. तर कुंतीनं पाहिलं आणि सांगितलं, क्षमा असावी, गेल्या 4-8 दिवसापासून मला सारखा भीम बोलतोय, याचं उत्तर तुम्हीच देऊन टाकावं. जी. भीमा, मी झोपड्यात का राहतो याचा तुम्हाला प्रश्न, याचं उत्तर पाहिजे ना, याचं उत्तर तुमच्या जवळ आहे. मी झोपड्यात का राहतो याचं उत्तरच तुमच्याकडे, मला विचारायची गरज नाही. काय उत्तर आहे काका? मला एक म्हणायचं, तुम्ही वनवास किती भोगला? 12 वर्षाचा. अज्ञातवास 1 वर्षाचा. एकूण किती झाले? 13 वर्षे. 13 वर्षे. 13 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? भीमानं सांगितलं, भजनाच्या व्यतिरिक्त काहीच नाही केलं. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, दासी पिता हरि तुझा करी, दासी पिता हरि तुझा करी, हरिया
पिता हरी तुझा हे पांडवांनो, तुम्ही वनवासात सुद्धा भजन करत होता जी. तर द्रौपदीने एक त्याचा दुसरा पुरावा मांडला. येन ब्रह्नडा भव भ्रतारेवच. ब्रह्नडा म्हणजे बाई. नृत्य शिकवायचं काम विराट राजाच्या नगरीमध्ये उत्तर नावाचा मुलगा विराटाचा, या उत्तराला कथक नावाचं नृत्य शिकवत होती ब्रह्नडा. साडी नेसलेली बाई होती, ती बाई नव्हती, तो माणूस होता. तो जगातला 1 नंबरचा नर होता. आपण 100% नाहीत. कारण आझाराम आप्पा खोटे का होत नाही, आपल्याला वक्षस्थळावर स्तन येतं, ते अर्जुनाला नव्हते. पुरुषार्थयुक्त अर्जुन, पण साडी नेसली, त्याचंही पाप झालतं एकदा, म्हणून त्याला साडी नेसायची वेळ आलती. हो, साडी शक्यतो नेसली नाही पाहिजे माणसानं. स्त्रीचा वेश नाचे जो कोंबडा, आणि किती जन्म हिजडा होईन म्हणले ते पुढं. विठाला विठाला विठाला. ब्रह्मडा स्त्रीच्या रूपात आहे, नृत्य शिकवत होते. उत्तराला दंड मुंड भय व्याप्ती सुधाना, सव्य सव्य भव पदाश्रितो ना, तालव्याना भय जायन्ते अंगुली भवतति यथा सुधा, यत संगाना भय व्याप्तीना, कथकं भवतति जायन्ते, कथकं भवतति जायन्ते, कथकं भवतति जायन्ते. हे नृत्य शिकवती. एकादश भव दंड मुंड भव त्रिशूलधारी यतो जया, उष्णीर भयतति व्याप्ती सुधा, कालंत खंड भव सुधोजना. गोड असते. तुम्हाला कळत नसेल पण कानाला गोड वाटत असेल नाही का. बरे, तुम्हाला कळत नाही तेच बरे. तुम्हाला कळाल्यावर मला नाशिकला जावं लागेल डबे उचलायला. बरे, असेच चोर पंक्चर होत जा. नृत्य शिकवतात अर्जुन. वनवासात भजन केलं ना, भजन केलं सर. पण द्रौपदीनं डोळे पाण्यानं डबडबले आणि विदुर काकाला सांगितलं, काका, माझ्या अर्जुन नावाच्या पतीला जे डोक्याला केस होते लांब, ते आलेले नव्हते, ते लावलेले होते. त्याला काय म्हणतात महिलांना? गंगावन. गंगावन, गंगावन म्हणतात. तसा स्त्रीच्या डोक्याच्या केसाचा टोपच अर्जुनाला लावलेला होता. कारण अर्जुन खोटी बाई होता ना. त्याला 1 वर्षाचा अज्ञातवास त्या कौरवाला कळू नये याच्याकरता द्रौपदी शैरंध्री या रूपात होती. भीम बल्ल होते, धर्मकंक होते, नकुल सहदेव घोडे आणि बैल पारखी होते. बैल आणि घोडे पारखायचा नाद होता नकुल सहदेवाला. घोडं कसं पारखायचं सांगू तुम्हाला, त्याच्या पारखणं सांगतो बरं का, आपलं नाही. आपल्याला नाही ते आगावपणा करायचा. नकुल आणि सहदेवापैकी एकानं बैल तपासले आणि एकानं घोडं तपासलं. घोड्याची टाप मजबूत आहे, मागचे पाय धरायचे आणि त्या पायावर त्यानं डोकं आपटायचं. टापा जर फुटल्या तर समजायचं युद्धाच्या कामी नाही. डोक्यानं टाप फुटत होती गाफील वऱ्याची. काय बैल तपास, घोडे तपासायची ताकद असेल ते, आणि बैल तपासायचे. शेती इतकी सोपी नाही बरं. शेती बुद्धिवान माणसाचं काम आहे, गाफील माणसाचं काम शेती नाही. हो, बुद्धिवान बुद्धिवान. बैल कसा असावा, सगळा कारभार तंतोतंत. एक जणानं असं येठण गुंडाळलं की जसा गाईचा जहार पाळलाय. हे रे सुंबळ्यान, मला शेती लय खास येते, थोतरी धानायला पाहिजे तुया. गाईच्या जहारावानी येठण दिसायले. असं येठण आवळायचं आणि खोटीला अडकवायचं आणि इकून मसड बांधायची. झटके देव देव मेली पाहिजे, पण येठणाचा आढा नाही सुटला पाहिजे. त्याला म्हणायचं शेतकरी. बाई कळ ती अंग नावून, शेतकरी कळ तू अंग नावून.
बाई किती निर्मळ आहे तिचं अंगण सांगते. घरातले कोण पाहिले कोलव्याला किती बुरा आलाय तर अंगणात कळती बाई किती निर्मळ आहे म्हणून. एका बाईने मला दूध घ्यायला गेलं म्हणे या न महाराज. मी म्हणलं मी बाहेरचं घेतच नाही महाराज, मी इतकी निर्मळ आहे गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. आधी त्याला विचारते तू आंघोळ झाली का आणि मग मी दळणाचा डबा नेते, मी इतकी निर्मळ आहे. मी म्हणलं बरं महाराज तुम्हाला माहिती आहे मग कसा स्वयंपाक असतोय, मी दळण वाळू घातल्यावर काठी घेऊन बसत असते, चिमणी तर बसू देत नाही. कुठेही पाखरं बसते तर दळणावर बसते, मी पाखराला बसू देत नाही, इतकी निर्मळ आहे. आणि घरी गेल्यावर 14 नातू, एक बसून आलं की लगेच दुसरं बसायला आणि ते झाकायला बचक भर राख. रक्षाम विष्टा संरक्षिता ततम विलेपनम यतम यत अतिथी देवो भव स्वागतम प्रचिद्दाहा. ते राखुंड्याचा ढिगलाचा कपके आणि चुलतीतच होती. हळूच कुण वारं आलं आणि त्याच्यावरलं राखुंड दुधात गेलं, प्याच्या आधीच उलटी झाली. अरे बाप रे बाई. आणि गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही आणि दळणावर चिमण्या बसू देत नाही. मी म्हणलं बाई हे राखुंड मधात महाराज ते देवाघराचा मळा आहे. मी म्हणलं मी काय वांजे का बाई, हो तूच पी दूध हे आणि आंघोळ कर माय. विठ्ठला विठ्ठला हे बाईच्या कर्तव्यानं तिच्या निर्बळपणानं तिचं अंगण सांगते. एक जण म्हणला सोयाबीन झाली 150 पोत आणि देवलेतून गाडीत पोते टाकल्यावर शिलूत आख वाजू लागला, कुई कुई कुई. शेतकरी कळतो वांगणावून. वांगणाला किती पैसे लागते पण वांगणावून म्हणजे त्याची शेतीची तरबेजपणा तरबेज. 2 पिढ्यापर्यंत एका माणसाच्या कोळप्याच्या यचक्या होत्या. बापाची पिढी गेली आणि पोराची गेली आणि नातवाच्या पिढीत तरी कोळप्याच्या त्या यचक्यावर आड केलेल्या अशा चोपड्यात तेल झालेल्या यचक्या. यायनं कोळपे रानात नेल्या मग यचकी तोडली. आता ती कुऱ्हाडीन तासता येते वय मग खरबडी यचकी. दुपारा भाकर खाताना झटके हाण लागले. बायको म्हणली काय झाली, वरण मधात घुसायले, कापलीन ते हात. रे वा सुंबळ्या. आणि पुन्हा कोळपे फिटिंगची पॅन्ट घालून. कोळप इतकं सोपं नसतं बरं. पेरणाऱ्यानं जर चूक केली तर कोळप्याच्या बोकांडीवर पडत असती. कारण जाताना टिपणीचा साव पसरला. कसा पसरला माहिती फटफोडीत. दुसऱ्या तासात टिपण गेली, पहिलं साव मोठा झाला. आंधळ्यान कोळपा हाना झाड निघत नाही पण तिकून येताना असं उचलूनच धरावं लागतं, बरगड्यात ताण त्यात. हो मग म्हणलं अवघड काम झालं. फिटिंगच्या पॅन्टी जमत असतोय सुंबळ्या. हा ते का कॉलेजच्या दारात उभं राहायचं का नाटकं करायला. विठ्ठला विठ्ठला काय सांगू लागलो. हा बैल 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 कशी असं बैल बैल ओळखायची ताकद. तरबेज तरबेज मस्त बैल आणले 1,15,000 हाळीहून. काय बैल आहेत लोक म्हणले. काय आमच्या इथली गुलपशाड झालेली दोरकी म्हणली बाळू काय बैल आणलाय अण्णा तात्यात. बापा काय बैल. मी म्हणलं हिला एकच गुलू पण बैल दिसायले. अरे मी म्हणलं द्वारका काकू नसतंय तसे बैल त्याच्यावर नसतेत बघत. तर लगेच चतुरी म्हणली तुला लय कळत कीर्तनाच सांग जाय. वचकट बोलणार बाय आमच्या इथले. मी म्हणलं अरे नाही रे चतुरा काकू दिसण्यावर नसते बैल धरून पा. धर ना मग. आमचा पिपळाच्या मळ्यात कापसात बैल धरला. एकच झाड जिथं नाही ठुलं. बैल तासाच्या बाहेर जात नव्हता पण साळी कुटीत होता. कळालं ना. मागचा पाऊल फिरून टाकीत होता कापसाच्या मणक्यावर फिरून. मी आणलं मंठ्याच्या बाजारात मी रे हे कडब्याला काळे बैल कडब्याला. याला शेती म्हणते शेती. हे काय गाफील माणसाचं काम आहे का शेती. तंतो तंत. एक जण रोजदार लावला. ते म्हणले या लयच पेरता येते. मांडी घालून येठण घालू लागला. मी म्हणलं ममुल्या घरी होय घरी होय घरी घरी. तू जियावारी उभासला सुंबळ्या मांडी घालून येठण घालीत असतेत का रे सुंबळ्या. तू लायकीच आहे का कोळपे धरायचे.
बैल पारखायची ताकद, घोडे पारखायची ताकद. द्रौपदीनं सांगितलं, काका माझ्या अर्जुन नावाच्या पतीला जटा लावलेल्या होत्या, केस लावलेले होते, पण कधी कधी एकांतामध्ये ब्रह्मडेच्या केसाचा गुंता काढण्यासाठी अर्जुनानं द्रौपदीकडे जावा. द्रौपदी जी, एक काम चुकीचं केलं, याच्याकरता स्त्रीचा वेश घ्यावा लागला, ब्रह्मडेच्या रूपात. जी मालक, अज्ञातवास संपत आलाय, काळजी करू नका. आणि द्रौपदी ज्या वेळेला अर्जुनाचे केस सिंचरीत होती, त्यावेळेला अर्जुनाच्या लावलेल्या जटातून रामकृष्ण नामाचा ध्वनी निघत होता. नवे अंगा काया वृद्धी स्तता रोमहा कृत्रिमो भयोप्याप्ती. लावलेल्या जटा, लावलेलं गंगावन, पण अर्जुनाचा स्पर्श झाल्याच्या नंतर त्याच्यातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघत होता. तर अर्जुनाच्या रोमातून किती निघत असेल ना. लाल दिवा अर्जुनाच्या रोमातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघत होता. काय भजन केलं, इतकं टोकाचं भजन, इतकं टोकाचं भजन. आणि या भजनाच्या बदल्यात आप्पा हस्तनापुरातलं राज्य पंढरपुरातल्या मालकानं दिलं पांडवायला. लिपणे सर त्याच्या कृपेने भेटले. जर कृष्णानं पांडवावर कृपा केली नसती तर एकदाही राज्य भेटत नव्हतं. 23 अजिंक्य लोक होते तिकडच्या पक्षात, अजिंक्य लोक होते, अजिंक्य 23 कौरवाच्या पक्षात अजिंक्य लोक होते. एक पुरावा सांगू का लहानी सर, दिवसभर कृष्णाला अर्जुनाचा रथ जर निमुटपणे हाणायचा असेल तर सकाळी भीष्माचार्याचं दर्शन घ्यावं लागत होतं. भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय ब्रह्मांडाचा मालक, पंढरपुरातला मालक अर्जुनाचा रथ आणू शकत नव्हता. त्याच्या एका बाणातच रथ जळाला असता. पण आधी आशीर्वाद घ्यायचे, मग रथाव, मग पाठीशी घातला, आपण पुढारा झाला, मग सारथी झाला. ते आशीर्वाद, इतके माणसं जय होते, इतके ज्येष्ठ माणसं. कौरवाच्या पक्षामध्ये युद्धातला शिव होता, शिव कर्ण. कशाला म्हणायचं शिव माहिती? अगा कामासक्त केशरी, कामानं व्याळून गेलेली शिवीन, आणि तिच्या पाठीमाग शिव लागला, पळू लागला. शिव, शिवीन आणि शिव सन 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 पळू लागले.